नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना। मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात। या ठिकाणी मी फ्रेश झालेले, घरातली कामं पण बऱ्यापैकी आवरलेली आहेत। स्वयंपाक बनवते, काय काय बनवले ते चला दाखवते। या ठिकाणी बनतोय आपला चहा। अगोदर चहा घ्यायचा। आजच्या जेवणामध्ये बनवलेली आहे फ्लॉवरची भाजी। ठिकाणी मी टोफू सँडविच बनवते। खूप गडबड झाले त्यामुळे तेलातच बनवले। आता आपलं टोफू स्टफिंग। ठिकाणी आहे चपाती। माझ्यासाठी फक्त 2 चपात्या बनवून घेतल्यात, तर डबा पण सापडत नाहीये, तर जो डबा मिळेल तो घेऊन जायचं। चला आता हॉस्पिटलला निघूया, खूप उशीर झालाय, बघू वेळेत पोहोचते का। हॉस्पिटल मधून ड्युटी करून मी डायरेक्ट जिमला गेले। जिम मध्ये आज कार्डिओ केला। खूप दिवसातून वर्कआउट केल्यामुळे जरा बरं वाटतंय। त्यानंतर घरी आले। घरी येऊन जरा आता फ्रेश वगैरे झाले आणि चहा ठेवलाय आणि दूध गरम होतंय। इथे चहा बनतोय आपला। त्यांना मी हे फ्रूट्स घेऊन आले। हिरवी द्राक्षे मला मिळाली 50 रुपयाला अर्धा किलो, काळी द्राक्षे 140 रुपये किलो मिळाली आणि कलिंगड मिळाले 100 रुपयाला 3। खरबूज एकच आणलं, ते 50 रुपयाला मिळालं। या ठिकाणी मी द्राक्षे मिठाच्या पाण्यात भिजत घालत आहे। मी विद्या आणि नित्तू आता गार्डनला निघालेलो आहोत। थोडा वेळ गार्डन मध्ये खेळवायचं नित्तूला आणि घरी यायचं। ठिकाणी कुकर लावलाय। निखिलला कुकर वरती लक्ष ठेवायला सांगते आणि आम्ही बाहेर जाऊन येतो। गार्डन मध्ये जाऊन घरी आलो, फ्रेश होऊन आले किचन मध्ये। आज काहीतरी स्पेशल बनवते, चला दाखवते। ठिकाणी बनतोय महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचा आवडता वडापाव। त्यांनी हा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवलेला आणि हा बघून आम्हाला काहीतरी झणझणीत बनवलंच पाहिजे असं विचार आला, म्हणून आम्ही वडापाव बनवलेत। वडापाव सोबत खाण्यासाठी विद्याने ही ग्रीन चटणी बनवलेली आहे पुदिन्याची, मस्त झाली ही पण। ते वडे तळून तयार आहेत। या ठिकाणी सगळे वडापाव खायला बसलेत। कसं झालंय सांगा। अहो नाही सांगितलं। आत्ताच आमचं जेवण झालं। वडापाव खूपच मस्त झाला होता। जवळपास 6 महिन्यानंतर आम्ही वडापाव खाल्ला होता घरातल्या सगळ्यांनीच। घरातला बनवलेला वडापाव खरंच हेल्दी असतो, कधीतरी आपण खाऊ शकतो, त्यामुळे आज आम्ही फायनली बनवलाच होता। बाहेर जे वडापाव बनतात ते रिपीट त्याच तेलात तळले जातात, त्यामुळे ते अनहेल्दी होतात। तर घरी आपण एकदम ताजं वगैरे तेल वापरतो, तर त्यामध्ये वडापाव तळलेला असेल तर आपण एखाद्या वेळी खाऊ शकतो, म्हणून आज आम्ही केलाच आणि मस्त झालेला। वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या वगैरे होत्या, त्यामुळे मजा आली खायला। आत्या आणि विद्यानी तुला घेऊन बाहेर गेल्यात, तोपर्यंत मी घरातली राहिलेली कामं आवरते। खिडकीतून बाहेर बघते दिसतात का त्या, पण काही दिसत नाहीत, जरा दूर गेल्या बहुतेक। सध्या पुण्यात खूपच गरम होतंय। पुण्याचं टेम्परेचर दुपारच्या वेळी तर 37 डिग्री सेल्सिअस झालेलं होतं। खरंच खूप भयंकर उन्हाळा आहे यावर्षी, त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची भरपूर काळजी घेतली पाहिजे। उन्हात अजिबात फिरायचं नाही, भरपूर पाणी प्यायचं, लिक्विड जास्तीत जास्त घ्यायचं, स्वतःला हायड्रेट ठेवायचं आणि उन्हापासून स्वतःचं संरक्षण करायचं। त्या ठिकाणी माझी मशीन लावून झालेली आहे, कपडे वाळत टाकते। वर्किंग वुमन्सची मशीन रात्रीच्या 10 वाजता सुरू होते। सकाळ सकाळी खूप गडबड उठते, घरातली कुठलीही एक्स्ट्राची कामं करता येत नाहीत, त्यामुळे कपड्याची मशीन मी संध्याकाळीच लावते। आणलेला पुदिना मी कुंडीत लावलाय, बघूया आता कसा येतोय तो। खरं तर उन्हाळ्यात झाडांचे हालच असतात, पाणी नाही मिळत, पण आम्ही रोज त्याला पाणी घालून जपण्याचा प्रयत्न करणार आहे। बघूया कसं येतोय ते। कपडे वाळत टाकते तोपर्यंतच नित्तूच्या पावलांचा आवाज खाली यायला लागलाय। ती वाजणारे शूज घालून गेले। तर काल असं झालं की नित्तूला झोपताना खूपच त्रास होत होता। तिला झोपायचं पण होतं, मोबाईल पण पाहिजे होता। आम्हाला काही मोबाईल तिला द्यायचा नव्हता। या सगळ्या याच्यामध्ये निखिलने तिला प्रसाद दिला आणि सगळं जरा वातावरण पण डिस्टर्ब झालं। मग शेवटी झोपली ती रडून रडून, त्यामुळे मी आज ठरवलंय की तिला मोबाईल द्यायचाच नाही।
तर नीतू बाहेर गेले तोपर्यंत आपण आवरून घेऊया काम पटपट. बाबा दरवाजा उघडा. काय झालं, झोप आली? हंतरून टाकते नीतू यायच्या अगोदर. नीतूसाठी छान हंतरून टाकून ठेवलेलं आहे, पण ती अजून आली नाहीये. वरताना मला माझा लहानपणीचा फोटो सापडला. हा माझ्या जावळाचा फोटो आहे. लहान असताना मी अशी दिसत होते. हे माझा कॉलेजमधला फोटो, आय थिंक 2nd इयर किंवा 3rd इयरचा आहे हा. ही आहे माझी कॉलेजमधली बेस्ट फ्रेंड मयू. आम्ही दोघींनी एकमेकींचे ड्रेस घातले होते आणि फोटो काढलेला हा. आणि हा आहे आमचा कॉलेजमधला ग्रुप. सर्व मुलं मुली एकत्र आहेत. आमची 50 जणांची बॅच होती, सगळेजण एकत्र होते. कोणाला ओळखता येते का मी कुठे आहे ते? ही आहे कॉलेजमधली गर्ल्स गँग. हे आमच्या कॉलेजमधला आणखी एक फोटो गणपतीला काढलेला हा. या दोघी आहेत माझ्या 11वी 12वीच्या कॉलेजमधल्या बेस्ट फ्रेंड. ही आहे प्राजक्ता आणि ही आहे अंकिता. अंकिता अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहे, पण प्राजक्ताचा बरेच वर्ष झाले काहीच कॉन्टॅक्ट नाही. मला मध्ये मध्ये तिची खरंच खूप आठवण येते, पण आमच्याकडे काही नंबर वगैरे पण नाही येते एकमेकींचे. कोणी कुठं असते वगैरे पण माहीत नाही आहे. हा आहे माझ्या आईवडिलांसोबतचा माझा लहानपणीचा फोटो. जावळ्यानंतर हा फोटो काढला होता. आई आणि भाऊ किती तरुण आहेत त्यावेळी, कसं छान दिसत आहेत. ही आहे माझी पणजी. तरी यांच्यासोबतचा आमचा एकच फोटो असेल, त्यामुळे मी हा फोटो माझ्याजवळ जपून ठेवलेला आहे. हा आहे माझ्या आजी आजोबांसोबतचा फोटो. हा फोटो देखील माझ्यासाठी खूप रेअर आहे, कारण त्यांच्या दोघांसोबतचा हा एकच फोटो आहे. फोटोमध्ये आजीने डोळे झाकलेत, तरीही मी तो फोटो माझ्याजवळ जपून ठेवला आहे, कारण तिने खूप प्रेमाने मला मांडीवर घेतलंय. आणि हा रेअर म्हणजे एकच आहे फोटो माझ्याकडे. आणि आता ते दोघं पण नाही आहेत, त्यामुळं मध्ये मध्ये आम्हाला त्यांची खूप आठवण येत असते. आणि हा क्यूट लिटिल हँडसम बॉय कोणाला ओळखता येतंय का? हा आहे निखिल. आई भाऊंसोबत त्याचा फोटो आहे लहानपणीचा. या फोटोमध्ये आहे माझी कॉलेजमधली मैत्रीण शिल्पा. यामध्ये आहे माझी आणखी एक मैत्रीण आशू. ठिकाणी मी एवढे सगळे फोटो काढलेत आणि बाहेर नित्तूचा आवाज येतोय. नित्तू आले आणि आता आपण फोन ठेवूया. भरपूर फोटो आहेत, जसा वेळ मिळेल तसा नंतर दाखवेन. चला तोपर्यंत बाय, गुड नाईट. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये.